आणि एकनाथ शिंदेंनी राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला। ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार गळाला लावत एकनाथ शिंदेंनी या खासदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतल्याचं सांगितलं जातंय। पण 16 जूनच्या रात्रीपासून 17 जूनच्या पहाटेपर्यंत सकाळपर्यंत नेमकं काय काय घडलं याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे। आणि याच 2 दिवसातल्या घडामोडींबाबतची सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकत्रितपणे नाही तर वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत पोहोचल्याचं कळतंय। त्यांच्यासह स्वतः एकनाथ शिंदे, राज्यातले शिवसेनेचे नेते हे सुद्धा दिल्लीमध्ये हजर होते। दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांनी वेगवेगळ्या मार्गाने राज्यात परत येण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी थेट देवदर्शनाला जाण्यासाठी प्राधान्य दिलं। तर ऑपरेशन टायगर अंतर्गत 16 जून म्हणजे 16 जूनची रात्र आणि 17 जूनची सकाळ दिल्लीत नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। 16 जूनला रात्री 1:30 वाजता नांदेडवरून नागेश पाटील आष्टीकर हे विमानानं दिल्लीमध्ये दाखल झाले। त्याच दिवशीच्या रात्री संजय देशमुख, संजय जाधव हे सुद्धा वेगवेगळ्या विमानामार्फत दिल्लीत पोहोचले। तर 16 जूनच्या रात्री हैदराबादवरून भाऊसाहेब वागचौरे हे एका खासगी विमानानं दिल्लीसाठी रवाना झाले। मग संजय दिना पाटील आमदार प्रताप सरनाईकांसोबत दिल्लीला आले। या सगळ्या दरम्यान एकनाथ शिंदे मुंबईतनं जयपूर मार्गे पहाटे 3च्या दरम्यान 17 जूनला दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे। मग ओमराजे निंबाळकर पुण्यावरून पहाटे 4:30ला निघाले आणि दिल्लीत आले। या सगळ्या खासदारांनी नोएडामधल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती आहे। मग 17 जूनला सकाळी 7 वाजता ओमराजे निंबाळकर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीसाठी पोहोचले। मग सकाळी 10:20च्या दरम्यान ओमराजे निंबाळकरांच्या व्यतिरिक्त इतर 5 खासदारांनी ओम बिर्लांची भेट घेतली। 17 तारखेला शिवसेना ठाकरेंच्या 6 खासदारांनी स्वाक्षरी केलेला एक प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर झाला। या सगळ्या आमदारांनी आपण उद्धव ठाकरेंची साथ का सोडतोय याबद्दल एक इंटरेस्टिंग कारण सुद्धा दिलंय। काही ज्येष्ठ नेत्यांचा शिवसेना ठाकरे पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे असाही दावा या नेत्यांनी केला, खासदारांनी केला। या पत्रामध्ये सगळ्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये विलीन होत असल्याचा उल्लेख केलाय। आपली लोकसभेतली आसन व्यवस्था बदलली जावी, ती सत्ताधारी शिवसेना खासदारांसोबत असावी अशी विनंती सुद्धा या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ओम बिर्लांशी भेटीनंतर नागेश पाटील आष्टीकर चेन्नईला गेले, तिथून ते तिरुपती दर्शनासाठी रवाना झाल्याची माहिती आहे। मग भाऊसाहेब वागचौरे वाराणसीला पोहोचले, तर संजय देशमुख आणि संजय जाधव दोघेही अयोध्येला गेले। संजय दिना पाटील मुंबईत आले, तर ओमराजे निंबाळकर पुण्यामध्ये परतले।